सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नांदूर नाक्यावर निमसे व धोत्रे गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। काल दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या वेळी नांदूर नाका परिसरात हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात राहुल धोत्रे व त्याचा मित्र अजय कुसाळकर जखमी झालाय। या प्रकरणी आळगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदूर नाका येथे सनी धोत्रे उभा असताना पवन निमसे यांच्या दुचाकीचे चाक सनीच्या पायावरून गेले। यावेळी सनी व पवन यांच्यात शाब्दिक चकमक झाली, त्यामुळे त्यांच्या जागेवर वाद झाला। त्यानंतर धोत्रे व निमसे गटात तुफान हाणामाऱ्या झाल्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। या घटनेची माहिती मिळताच आळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सनी धोत्रे यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले। मात्र त्यानंतर माजी नगरसेवक उद्धव निमसे व त्यांच्या गटातील सदस्य जमा झाले आणि जमलेल्या लोकांनी धोत्रे गटाकडे धाव घेतली आहे। यात निमसे गटातील सदस्यांच्या हाती राहुल धोत्रे व अजय कुसाळकर लागले। या हल्ल्यात राहुल धोत्रे गंभीर जखमी झाले, अजय कुसाळकर हा सुद्धा जखमी आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। राहुल धोत्रे यांच्या वडिलांनी प्रसार माध्यमांना सदर घटनेची माहिती दिली। माझा मुलगा सनी राजू धोत्रे हे नांदूर नाक्यावर रस्त्याने जात असताना वाईन शॉपवरून दोघं तिघं पोरं आले, तर माझ्या मुलाला त्यांनी कट मारला, पायावरून ती गाडी घातली। तर माझा मुलगा म्हणाला का गाडीवरून पायावरून गाडी का बरं घातली। तर ह्या वादावरून त्यांचे तिथं बाचाबाची झाले। ते बाचाबाची झाले, तिथून ते निघाले। तर मग माझा मुलगा बी तिथून घरी आला। तर बाकीचे तो जाऊन सगळे त्यांना जे निमशे लोक आहे सगळे उद्धव बाबा निमशे व त्याचे सगळे कार्यकर्ते हे सगळे आले। सगळे जवळजवळ 100-150 लोक होते पूर्ण टोटल। तर हे तुळजाभवानी मंदिरापाशी आले व मिटवाचं चालू होतं, बोलणं चालू होतं। त्यांनी उद्धव बाबा निमशेनी त्या पोरांना इशारा केला, जा रे घरात घुसून त्यांना मारून टाका, बघू आपण काय करायचं करू, या भाषेने तो बोलला उद्धव बाबा निमशे। माझ्या घरच्यांना लेडीजांना मारलं, माझ्या भाच्याला मारलं, भाच्याला बी असं डोक्यावर दगड टाकून लाकड रॉडनी लोखंडी रॉडनी पूर्ण मारायचा प्रयत्न केला। एक मुलगा माझा असा पळाला, पळता त्याला धरलं आणि त्यांच्या निमशे शेतामध्ये जाऊन दिंडेका निमशे वाढतं त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्याला पूर्ण मारायचा प्रयत्न केला। पूर्ण असा पडलेला होता। पोलिस धावून गेल्यामुळं पोलिस तिथं धावून गेले। मग पोलिसांनी उचललं त्यांना, पोलिसांनी उचलून आणलं। जर पोलीस वेळेवर तिथं नसते आले तर माझा मुलगाचा तपास आजपर्यंत लागला नसता। यांनी काहीतरी करून टाकला असं। आज बी माझा मुलगा सिरियस आहे अपोलो हॉस्पिटलला। हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे। हे गुंडगिरी करतात। आम्ही त्यांचं पहिले काही म्हणजे ऐकलं नव्हतं। इलेक्शनच्या टायमाला आम्हाला ते बोलत होते अशा पद्धतीने तुम्ही काम करा, आम्ही त्यांचं ऐकत नव्हतो। ती खुन्नस काढली असेल हे आम्हाला असं वाटतं। मुलाचं राहुल राजू धोत्रे नगरपालिकेत घंटागाडीवर कामाला आहे। जर देवाच्या कृपेने तो एकटाच भेटला तिथं, त्याला उचलून नेऊन तिथं मारलं। जर सगळे भेटले असते तर आमचं पूर्ण कुटुंबानं मारून टाकलं असतं। एवढे लोक आले होते तिथं। पोलिसांना सुद्धा माहिती किती लोक होते, पण हा उद्धव बाबा निमसे डायरेक्ट ह्या भाषेत बोलला का मारून टाका, मी बघल त्यांचं काय असेल ते बघून घेईल मी। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।